नमस्कार मित्रांनो, आज आमच्या गावातले गुरुनाथ आंबेडकर हे कशी समाजसेवा करतात त्याचं एक उदाहरण देतो आहे। हा असा आमचा मित्र आहे की आमची पाणी विहिरीवर जाण्याची पायवाट आहे। हा रोज सकाळी उठून अशी साफसफाई करतो। अशी साफसफाई करत हे बघा, याने अशी साफसफाई केलेली आहे। तुम्हाला दाखवतो ही कुठपर्यंत साफसफाई करत करत तो हा येतो आहे। ते असे गावोगावी असतील समाजसेवक, पण एक मला असं भावलं आणि मी त्याचं थोडी रील बनवायचं ठरवलेलं आहे। तुम्हाला दाखवतो आमची विहिरीपर्यंत विहिरीपर्यंतची वाट कशी साफसफाई केलेली आहे। आणि इथेच महापुरुषाचं देवस्थान आहे, जे आम्हाला आज त्याच्या कृपेने प्यायचं चांगलं पाणी भेटतं आहे। हे असं पाणी आहे की कातळामधून फिल्टर होऊन ते पाणी इथे येतं। हे बिस्लरीची पण तुलना आपण करू शकत नाही, एवढं भारी पाणी असतं। तुम्हाला मी दाखवतो, हे बघा, अशी ही लोक सगळे येऊन पाणी भरून घेऊन जातात। तर हा गुरुनाथ आंबेडकर रोज सकाळी येऊन, हे महापुरुषाचं देवस्थान आहे, याची पूजा करतो। हे बघा, आणि त्याच्यानंतर ही लोक सगळी येऊन पाणी भरतात। एवढं छान विहिरीचं पाणी आहे। असा हा आमचा मित्र गुरुनाथ आंबेडकर रोज सकाळी उठून अशी साफसफाई करतो आणि हा जमलेला कचरा नंतर एका कुठेतरी घेऊन जाऊन तो जाळून टाकतो। अशी सकाळच्या वेळेला आमच्या इथे पाण्याला गर्दी असते। एवढं त्या विहिरीचं छान पाणी आहे, हे सगळी त्या महापुरुषाचीच कृपा आहे। हे बघा, त्याने सकाळी उठून साफसफाई करून कशी वाट छान बनवून ठेवलेली आहे। तो अजून पुढे काम करतोच आहे, म्हणून मला एक त्याची रील बनवावीशी वाटली। धन्यवाद मित्रांनो।